या उन्हाळ्यात जर कुठे बाहेर जायचा प्लॅन बनवत असाल तर अजिबात बनवू नका, कारण भारत देशामध्ये या उन्हाळ्यामध्ये मागच्या 140 वर्षातलं सर्वाधिक तापमान असणार आहे. त्याचं कारण असं आहे की एल निनो नावाचा जो राक्षस आहे तो जागृत झालेला आहे. त्यामुळे आता भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे. येणारा मान्सून जो आहे तो मान्सून सुद्धा कमजोर असणार आहे आणि दुष्काळाचा सावट भारत देशावर तयार झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो नावाचा जो समुद्री प्रवाह आहे, जो गरम पाण्याचा प्रवाह असतो, तो मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाल्यामुळे आता संपूर्ण जगभर आता वातावरण जे आहे तापलेलं तुम्हाला दिसणार आहे. भारताची स्थिती इतकी भयानक आहे की सौदी अरेबिया, ओमान आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांपेक्षा सुद्धा भारत देशातलं जे तापमान आहे ते जास्त आहे. ठीक आहे, ही केवळ सुरुवात आहे. हे वर्ष भारतातलं सर्वात जास्त उष्ण वर्ष ठरणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची काळजी आहे ती घेणं जास्त गरजेचं आहे. भारतातली स्थिती इतकी डेंजर आहे की भारतातले जे वाळवंट आहे ते वाळवंट तर तापणारच आहे, पण जगातल्या वाळवंटापेक्षा सुद्धा भारतातलं तापमान जे आहे ते जास्त असणार आहे. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण दुसरं एक सुद्धा आहे, ते म्हणजे आपण पर्यावरणाकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे ते सुद्धा त्याचं कारण आहे. जर जास्तीत जास्त झाडं भारत देशामध्ये लावल्या गेली असती तर भारताचं तापमान कंट्रोलमध्ये आलं असतं, कारण हे नॅचरल संकट आहे. सुपर एल निनो ऍक्टिव्ह होणारच आहे, पण त्याला वाचण्यासाठी आपल्याकडे उपाय आहे ना. तर एसी हा त्याच्यावरचा उपाय नाहीये, कारण एसी मुळे पुन्हा ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. त्याच्यावरचा उपाय होता की जास्तीत जास्त झाडं लावणे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं होतं, वृक्ष वल्ली सोयरे आम्हा वनचरे. म्हणजे वृक्ष हे आपले नातेवाईक आहे. आपण दुर्लक्ष केलं, काचेच्या इमारती बांधल्या, स्टँडर्डच्या नावाखाली, दिखाव्याच्या नावाखाली आपण ज्या गोष्टी नको होत्या त्या केल्या. त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागणार आहे. अजूनही संधी आहे, जर आपण सावरलो नाही तर इथून पुढे विनाश अटळ आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमची काळजी घेणार आहात की नाही हे सुद्धा सांगा. धन्यवाद.